मित्रहो नमस्कार। आज मी आपणा समोर एक कवी म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहे। आज एक कविता माझ्या मनामध्ये एक तयार झाली आणि शब्दामध्ये उतरवताना खरोखर असं वाटतंय की कवितेचं श्रम साफल्य झालं। माझ्या कवितेचं नाव आहे काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा, मनस्थिती डगमगली म्हणून सांगतायत बिन बुडाच्या कथा। काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। कर्तृत्वाची नेतृत्वाची उंची भाऊंची, कर्तृत्वाची नेतृत्वाची उंची भाऊंची गाठता येणार नाही हे कळलंय त्यांना आता। काय सांगू तुम्हाला नाथाची व्यथा, काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। नेहमीच फुल्ल राहणाऱ्या शब्दांवर, नेहमीच फुल्ल राहणाऱ्या शब्दांवर किती भरोसा ठेवायचा आता। नेहमीच फुल्ल राहणाऱ्या शब्दांवर किती भरोसा ठेवायचा आता। विसरले वाटतं मागचे सगळे ते प्रकांड फुल्ल कथा। काय सांगावी तुम्हास नाथाची व्यथा, काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। नेतृत्वाचे दुसरे नाव भाऊ हेच स्वप्न पडलंय त्यांना आता। नेतृत्वाचं दुसरं नाव भाऊ हेच स्वप्न पडलंय त्यांना आता। पण स्वप्न खरंच ठरतंय हे ते करत नाही कुठेच वाच्यता। काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा, काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। अधांतरी खोटे नाटे आरोप, अधांतरी खोटे नाटे आरोप लावून होणार नाही भाऊंची उंची कमी आता। जनतेचा विश्वास व आधार हीच आहे ओळख भाऊंची आता। काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा, काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। संकटमोचक म्हणून, संकटमोचक म्हणून गाजवली ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर कर्तृत्वाची गाथा। संकटमोचक म्हणून ज्यांनी गाजवली महाराष्ट्रभर कर्तृत्वाची गाथा, म्हणूनच मनस्थिती डगमगली म्हणून ते लावतायत दररोज बिन बुडाच्या कल्पनेतल्या दंतकथा। काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा, काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा, काय सांगू तुम्हास नाथाची व्यथा। धन्यवाद मित्रांनो।